आपण आता करतोय पुढच्या आठवड्यात शूट सुरू. म्हटलं पुढच्या आठवड्यात तर नॉट फिट. इतकी एन्झायटी व्हायची माहितीये. असा माणूस जो कोणी तो डिसिजन मेकर असायचा तो बाहेर आल्यानंतर की असं करेपर्यंत तो गेलेलाही असायचा. सगळं ओके डन वगैरे झाल्यानंतर सुद्धा काहीही फिरू शकतं आणि कधीही ते स्क्रॅप होऊ शकतं. आता BMW ला लाथ मारून जर मला बाहेर पडायचं असेल त्याच्या दरवाजाला, तर आज मी एकदा माझ्याही गाडीला लाथ मारताना विचार केला, भाई पायाने कशाला दरवाजा उघडून का, फक्त तुझ्यासाठी. आज मी समजा घोडबंदरला राहतो आणि गडकरी रंगायतनला प्रयोग आहे, तर इथून मी गडकरी रंगायतनपर्यंत जाणं 10 किलोमीटर जाणं, तिथे जाऊन ते तिकीट काढणं, तो पूर्ण 3 तास शो बघणं, फक्त एका माणसासाठी किंवा ह्याचं नाटक बघायचं म्हणून. तर मला असं वाटतं की ते स्टारडम आहे. तिचं एक ते राहून गेलं की तुला काम का नसतं रे, तुला कुठल्या सिरियल मध्ये असा का असतोस तू. पण मला सांगतो तो चेहऱ्यावर तो जो आरकेचा मास्क दाखवायचा आहे त्याच्यासाठी किती कस लागतोय अभिनयाचा. काय सांगू आता तुला. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे नुकत्याच चालू झालेल्या मोहिनी या मालिकेच्या सेटवरती आणि माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता समीर परांजपे. हॅलो. हॅलो, हाय, कशी आहेस. मस्त, तू कसा आहेस. मस्त, एकदम मस्त. कसं चाललंय शूट. मस्त चाललंय. सेटवरती सेट झालायस का आता. सेटवरती सेट झालोय. सेटवरच्या सेटवरही सेट झालोय. येस. सो मालिका नुकतीच चालू झालेली आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय लोकांचा. म्हणजे एक म्हणतात ना की सुरुवातीपासून जे म्हणतात की प्रोमो आला, त्याच्यानंतर अजून एक प्रोमो आला, छान तुमचे आम्हाला फेस रिव्हील झाले की कोण काय कोणत्या भूमिकेत असणार, तिथपासून आत्ता मालिका सुरू होईपर्यंत इतक्या छान छान कमेंट्स येत आहेत सगळ्यांच्या. आणि मला वाटतं प्रत्येक कलाकारासाठी हेच खूप सुख असतं की प्रत्येक भूमिकेवरती तितकंच ते प्रेम करत जावं प्रेक्षकांनी. मला ऐकायचं आहे की मोहिनीचा प्रवास कसा सुरू झाला समीरचा. खरं तर प्रवास खूप अचानक भयानक म्हणतो आपण तसा झाला. कारण हे मला एक नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान एकदा ज्या वेळेला ह्याचं सगळं डिस्कशन सुरू होतं तेव्हा मला फोन आला होता. पण त्यावेळेला मी एका दुसऱ्या गोष्टीत बिझी असल्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं की मी आत्ता तरी थोडे काही दिवस मी आउट ऑफ टाऊन आहे, मुंबईच्या बाहेर आहे, एक शूट करतोय, सो माहीत नाही. सो त्याच्यानंतर मग परत आला नाही. सो आय थॉट की मे बी काहीतरी झालं असेल किंवा तो प्रोजेक्टही काही वेळेला पोस्टपोन होतो, तर तसं काहीतरी झालं असेल. सो मीही काही नंतर केलं नाही. आणि नंतर जो फोन आला तो इतक्या घाई गडबडीत सुरू झाला की आत्ता कुठे आहेस, मग उद्या काय, उद्या आपण कॉल करू, अशा लेवलला ते म्हणलं अरे बापरे हे फारच घाई गडबड झाली आहे. सो असा तो खरं तर झाला अनपेक्षित. आणि म्हणजे ते जुळून येतात गोष्टी, तशातला भाग आहे. कारण मी एका प्रोजेक्टसाठी केस आणि हे वाढवले होते, थोडंसं हे होतं. आणि मग अचानक हे झालं आणि मग त्यांना असं झालं की अरे हे अनायसे असे आहेत, तर आपण काहीतरी वेगळं एक लुक येईल आणि आपण हे ट्राय करूया. मग ती लुक टेस्ट झाली, हे झाली आणि धपाधप गोष्टी फायनल झाल्या आणि की आपण आता करतोय पुढच्या आठवड्यात शूट सुरू. म्हटलं पुढच्या आठवड्यात. तर इतकं ते सगळं घाईने झालं खरं तर. पण आय एम ग्लॅड की हे प्रोजेक्ट म्हणतो ना आपण एखादं नशिबात असतं तसं येतं. एकतर देवदयेने किंवा प्रेक्षकांच्याच आशीर्वादाने असेल कदाचित की दरवेळेला काहीतरी वेगळं करण्याची संधी मला मिळाली आहे. आणि त्यामुळे याही वेळेला ती मिळाली याचा जास्त आनंद आहे. कारण अशी भूमिका किंवा असं कॅरेक्टर करायला जनरली मिळत नाही, जे की खरं तर मराठी ऑडियन्ससाठी पण थोडंसं नवीन आहे, आपल्यासाठी पण एलियन आहे ही गोष्ट की स्टारडम अशा पद्धतीचं आपण नाही बघितलं. म्हणजे आपण रुमर्स कायम ऐकलेत की असे स्टार्स असं करायचे किंवा असे असतात, पण मराठीमध्ये स्टारडम थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं की कामाचं ग्लॅमर आहे आपल्याकडे. की एखादा कलाकार अप्रतिम नट आहे, त्याचं नाटक बघायला जाऊया हे ग्लॅमर इकडे आहे, त्याचा सिनेमा बघायला जाऊया हे ग्लॅमर इकडे आहे. पण त्याच्या कॉन्ट्रोवर्सीज, त्याचे किंवा माज किंवा त्याच्या गाड्या किंवा त्याचे नंबर्स, हे स्टारडम आपल्याकडे नाहीये. त्यामुळे तसं थोडंसं काय म्हणतो आपण की स्केप्टिकल होतो की अरे हे कसं काय. पण क्रिएटिव्ह टीम आणि चॅनलची टीम आहे, आमचे दिग्दर्शक आहेत, रायटर्सची टीम आहे, या सगळ्यांनी ते इतकं मस्त घडवून आणलंय आणि ते आम्ही कॅरेक्टर करण्याचा, पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मनात माझ्या तेच होतं की जरी ही गोष्ट एलियन असेल थोडीशी आपल्या ऑडियन्सला किंवा मलाच आहे त्यामुळे ती आपल्या ऑडियन्सला नक्की असणार, पण तरी सुद्धा कायम प्रयोगशील असणाऱ्या किंवा एफर्ट घेऊन काम करणाऱ्या प्रोजेक्ट पाठी कायम मराठी लोकांनी आपला ऑडियन्स उभा राहतो हे नक्की आहे. त्यामुळे आम्ही कन्व्हिक्शनने आमचं काम करतोय की हे कुठेही खोटं वाटू नये एवढी काळजी घेतोय की अरे नाही. कारण मग तो एकदा इंटरेस्ट लूज झाला की मग नाही होत.
गोष्ट मला माहिती आहे की कदाचित असं वाटतं की अरे एवढं करत असतील आपल्या इकडे, असं वाटू शकतं. पण ते कन्व्हिन्सिंगली जर ते केलं आणि जर त्यांना वाटलं की अरे असेल बाबा असं, तर मग ते मला वाटतं की त्याला प्रेम देतील. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न तोच सुरू आहे सध्या. क्या बात आहे. पण आता तू स्टारडम आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलास, मला सांग ह्या सेटवरती आर्केची भूमिका करायच्या निमित्ताने समीरला पण खूप गोष्टी नव्याने कळत आहेत की अच्छा हे असं आहे ते तसं आहे, किंवा हे आता असं कन्वे करायचं आपल्याला लोकांपर्यंत. पण जेव्हा तू इंडस्ट्रीमध्ये आलास तेव्हा तुला काय काय अशा नव्या नव्या गोष्टी कळल्या की अच्छा हे असंही असतं. मग ते पहिलं फोटोशूट असू देत किंवा ऑडिशनच्या वेळेस तर ते सिलेक्शन असू दे, किंवा जे रिजेक्ट जरी किती फास्ट खूप नॉट फिट हे जे एक असतं हे खूप नवीन असतं. तर तुला काय काय असं नवीन नवीन समजलं? मला नवीन आत्ताच्या मोहिनीच्या सेटवर म्हणशील तर मी म्हणतो ना की आपण म्हणतो की स्टारडम आपल्याला फक्त तो एक त्याचं वरचं अंग दिसतं की एखादा व्यक्ती तसा वागतो की अरे तो आपण पटकन म्हणून जातो की फार तो जरा उद्धट आहे किंवा फार माजुरडा आहे किंवा काय. पण आता ते कॅरेक्टर प्ले करताना असं वाटतं की तो माणूसच आहे. कुठलाही, आपण सोशल ॲनिमल्स आहोत, त्यामुळे कुणालाही असं वाटतच नाही की मी एकटा असावं. पण अशी काय वेळ येत असेल त्या स्टार्सवर किंवा तितक्या वरती गेल्यानंतर की मला नको आहेत आजूबाजूला लोक, आय एम हॅपी, मी एकटा बरा आहे, हे वाटण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो ॲक्च्युली खरंच खूप टफ आहे असं मला वाटतं. कारण ती मानसिक अवस्था काय असेल की मला जेव्हा की मी म्हटलं तसं आपण सोशल ॲनिमल होतो, आपल्याला पटकन 10-15 मिनिटं झाली तरी सुद्धा आपल्याला एखादा मित्राचा कॉल यावा किंवा आपण कोणाला तरी करू, टेक्स्ट करू, हे होतं. आणि अशा याच्यात एवढं सगळं ऐश्वर आहे, एवढं सगळं वैभव आहे, एवढं मोठं घर आहे, त्या घरामध्ये तुझ्याबरोबर जेवायला पण कोणी नाही आहे आणि तू एकटा जेवतोस, तुझे ते सगळं स्टाफ आहे, तुला नोकर चाकर आहेत, सगळं आहे. पण ही मानसिकता येण्यापर्यंतचा जो प्रवास असतो ना तो खूप खडतर असतो. आणि मला असं वाटतं की ते सगळं सॅक्रिफाईस, हे जे सगळं आहे ना ते तुम्हाला ते स्टारडमची ती किंमत असते असं मला वाटतं. आणि हे मला कळलं कारण आमचे काही सीन्स ज्या वेळेला आले आणि मला वाटलं हे दिसायला किती भीषण दिसतंय. हे असं ह्यूज डायनिंग टेबल आहे, समोर असा 4, 5, 8 लोकांचा स्टाफ आहे फक्त सर्व्ह करायला, आणि माणूस एकटाच बसलाय. आणि ते झाल्यानंतर सुद्धा तो खाऊ शकत नाहीये कारण काहीतरी होतं, हे आलतं आणि त्या अन्नावरचं हे उडणं, ते बघायलाच मला ती फ्रेम इतकी भीषण वाटली की म्हणलं की अरे हे सॅक्रिफाय आपल्याला वाटतं ते खूप सोपं आहे, अरे काय त्याची तर मजा असेल, कधी एवढे नोकरचाकर, गाड्या घोड्या. पण मला तेच वाटलं, म्हणजे मला जाणवलं की हा प्रवास किती खडतर असेल. की कुठून तरी गल्लीतनंच सुरू केलेलं असतं प्रत्येक माणसाने, तिथून जाऊन त्या अशा ठिकाणी पोहोचतात की म्हणजे पर्याय नाही म्हणून एकटं राहावं लागतं किंवा पर्याय नाही म्हणून तो एकलकोंडेपणा, ते सगळा तो स्ट्रेस आल्यानंतरही मी दाखवूही शकत नाही कारण केलं मग ती सोशल इमेज आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो मला ते जर असं रियालिटी चेक मिळाला मला की अरे हे दिस इज नॉट इझी. आणि तुला काय काय कळलं जेव्हा तू इंडस्ट्रीत आला होतास नवीन आलो त्यावेळेला तू म्हणालीस तसं नॉट फिट इतकी एन्झायटी व्हायची माहितीये. असा माणूस जो कोणी तो डिसिजन मेकर असायचा तो बाहेर आल्यानंतर की असं करेपर्यंत तो गेलेलाही असायचा की म्हणजे तो श्वास रोखून धरून आपलं काय रिझल्ट लागला ह्याच्यापर्यंत तो डायरेक्ट स्क्रॅप करून गेलेलाही असायचा. पण मला असं वाटतं की दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ आवर काय म्हणतात बिझनेस. त्यामुळे रिजेक्शन्स होत राहतात. काही प्रोजेक्ट्स असे आहेत की म्हणजे मला सगळ्यात मोठी ही गोष्ट कळली की सगळं ओके डन वगैरे झाल्यानंतर सुद्धा काहीही फिरू शकतं आणि कधीही ते स्क्रॅप होऊ शकतं. म्हणजे मधल्या काळात माझं हे झालंय खूपदा. ॲग्रीमेंट ही आपल्याकडे शेवटची स्टेज आहे खरं तर ॲग्रीमेंट झाल्यानंतर ॲग्रीमेंट झाली, त्याचं सगळं आल्या, डेट्स आल्या फायनल की आता ह्यापासून आपण शूट सुरू करतोय, त्याच्या आधी आपली एक मीटिंग आहे आणि सगळं. सो ओके हे झालंय आणि ह्याच्यानंतर ते प्रोजेक्ट झालेले नाही आहेत. आणि म्हणजे लिटरली 2 सीझन्सचे कॉन्ट्रॅक्ट होते, तेही एका वेगळ्या नेटफ्लिक्ससाठीच्या याचे होते, बट इट नेव्हर हॅपन्ड. आणि त्याच्यानंतर तो जो दिग्दर्शक होता किंवा तो जो माणूस होता त्याच्या पुढचे गोष्टी आल्या, ती एकच झाली नाही आणि यू आर पार्ट ऑफ दॅट प्रोजेक्ट. सो हे होतं. पण तेच आहे, त्याच्यानंतर जी एक स्टॅबिलिटी येते की काय झालंय, हे झालंय ओके. म्हणजे मग तो सक्सेस असो किंवा फेल्युअर असो किंवा काही असो, उद्या हे झालंय तर तेवढंच येणार की अच्छा ओके. जोपर्यंत हातात येत नाही, सुरू होत नाही, तोपर्यंत ते कधीही काही होतं. कारण खूप गोष्टी मिळून मग ते एक बनतं आणि मग ते सुरू होतं. त्यामुळे ते आहे. त्यामुळे ते मला झालं. पूर्वी मला एन्झायटी व्हायची या गोष्टीची की अरे यार हे का नाही होते, हे किंवा कधी मला म्हणाले होते हे मंडेला कळवणार, मंडे होऊन आता पुढचा मंडे यायची वेळ आली तरी. पण आता मी तो थोडासा इझी गोईंग, टेक इट इझी, अनुभव पण आलाय की असं इतकं
फास्ट होत नाहीत गोष्टी, किंवा सोमवार म्हणाले तर सोमवारी होतीलच असं नाही, कारण त्याच्याही हातात काही नसतं, किंवा तुझ्या हातात सगळं होऊन आता मला उद्या जायचंय, जोपर्यंत जाऊन कॅमेरा रोल होत नाही तोपर्यंत तो प्रोजेक्ट सुरू झालेला नाही, हे मला कळलंय ओव्हर द पिरियड. सो हे मला नवीन होतं. सुरुवातीला मला खूप ते असं व्हायचं की अरे यार आता काय, आणि त्यावेळेला असं होतं की मुंबईत सर्व्हाइव्ह व्हायचंय, तर यार असं काहीतरी गडबड नको व्हायला, नाही तर परत बोंब होणार आपली, आपल्याला घरी उत्तर द्यावी लागणार, असं ते एक एन्झायटी होती. पण आता मी जरासा सरावलोय त्या गोष्टींना की होऊ देत, कॅमेरा रोल झाला की मग सांगूया की हा आहे माझं शूटिंग सुरू झालंय, किंवा ट्रस्ट द प्रोसेस. आणि तुझी जी मालिकेतली एंट्री होती म्हणजे कायच सांगू, इतकी कमाल एंट्री की प्रत्येकाला असं वाटतं की आपली ह्या स्टाईलची एंट्री असायला हवी, किंवा मला असं वाटतं की ना खरं तर प्रत्येक कलाकारच ही अशी एंट्री ना एक्सपेक्ट करत असतो, किंवा कुठेतरी एक इमॅजिन सामान्य माणूस जिथे करतो तर काच म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपली एक एंट्री व्हावी, सगळे लोकांनी बघावं, आणि ती तुझी एंट्री झाली म्हणजे तुझी पण त्याची ड्रीम एंट्री असते तशी असेल कदाचित. डेफिनेटली कुठल्याही, तू म्हणालीस तसं, कुठल्याही कलाकाराला ड्रीम एंट्री वाटावी तशी ती होती. आणि प्रत्येकाला ते असतं, डे ड्रीमिंग प्रत्येक कलाकार करतच असतो, आणि त्यात त्याने अनेक म्हणजे अगदी गल्लीतल्या अवॉर्डपासून ऑस्कर पर्यंत सगळे घेऊन झालेले असतात त्याच्या त्या डे ड्रीमिंग मध्ये. सो येस, ह्या पद्धतीचं फॅन फॉलोईंग किंवा या पद्धतीचं स्टारडम हे अनुभवायला मिळणं, आणि सगळ्यात त्यापेक्षाही जास्त म्हणजे ते बघितल्यानंतर मला ते वाटलं तसं, पण ते करताना मला फक्त एकच होतं की हे कुठेही खोटं वाटू नये, किंवा आव आणलेलं वाटू नये, किंवा उसणं जे काही असेल, हे बघ कुणासारखं तरी आहे हेही वाटू नये, हे माझा खूप कन्सर्न्स होते मला त्यामुळे त्यावेळेला करताना आय वॉज इन दॅट झोन की बाबा हे कुठेही खोटं वाटू नये. मग मला जर ते आता BMW ला लाथ मारून जर मला बाहेर पडायचं असेल त्याच्या दरवाजाला, तर आज मी एकदा माझ्याही गाडीला लाथ मारताना विचार केला भाई पायाने कशाला दरवाजा उघडून का, म्हणजे हे आपलं हार्ड इमोशन्स आहे भाई, हार्ड आणि ह्याच्यात नाही. पण म्हणलं ते मला जर आणायचं असेल तर तरी माझा तो पाय खोटा नाही वाटला पाहिजे की अरे हे असंच उघड ढकलायचं म्हणून ढकलायचं, तर त्या ह्याच्यात मला तो ढकलायचाच आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीत मी जास्त अडकलो होतो खरं तर, की ते खोटं वाटायला नको, कुठेही ते आव आणून केलंय, पुट ऑन केल्यासारखं वाटायला नको, ते आहे आतमध्ये आणि इनहेरंट तसंच ते बाहेर यावं या झोनमध्ये होतं. पण ते बघितल्यानंतर मला वाटलं की अरे हा यार हे जरा चांगलं वाटलंय, आणि अशी एंट्री आपण कोणीही इमॅजिन करतो तशी ती झाली आहे. खरे खरे, आणि खरंच मस्त झालाय तो एपिसोड, म्हणजे ती ग्रँड एंट्री म्हणतात ना ती खरंच खूप कमाल झाली. पण मला सांग, तो चेहऱ्यावर तो जो आरकेचा मास्क दाखवायचा आहे त्याच्यासाठी किती कस लागतोय अभिनयाचा? काय सांगू आता तुला, म्हणजे त्या तुसडेपणा माजुरडेपणाचं म्हणजे बर्डन येतं आता, कारण मुळात मला माहित नाही, पण ते नाहीये माझ्याकडे. मला असं हसत खेळत तर मला बऱ्याच वेळेला इथे सांगतो की ऐक ना तू थोडासा तास तुझ्या झोनावर तू राहिलास तरी चालेल, 10 लोकांची नाही बोललास तरी चालेल. म्हणलं अरे हे होणार नाही माझ्याकडनं, एकदा ते सुरू झाल्यानंतर बघूया. पण हा म्हणजे आता कमी जास्त करायचं कुठे लेवल्स किंवा हे, पण अगेन मी त्यातही मी म्हटलं की अरे ते जास्तीत जास्त जवळ जाणारं आणि खरं वाटावं. आता मी चेहरा तर काय बदलू नाही शकत, जो आहे तो आहे, पण ती व्यक्त होण्याची पद्धत बदलू शकतो. म्हणजे नाहीतर मग ते खूप क्लिशे साईडला जाणारं काही नको, किंवा असं बघताना ते उगाच आपल्या आठ्या आणून बघणं वगैरे तसं नको वाटायला. तो त्या फेजला ते करेक्ट इमोशन यावं, तेवढाच तो वाटावा माजुरडा, किंवा त्याचा जो माज आहे तो हेही कळावं की नुसतंच आपला माज करायचा म्हणून कसाही काही करत सुटलाय असं नाही. ते सेल्फ मेड माणसाचं एक जे असतं, मी म्हटलं तसं हा म्हणजे त्याच्या मागे कारण आहे, आणि दुसरं म्हणजे तो अनुभवातनं आलाय ना, तर बाबा ही लोक ही अशीच गार करायची असतात हे समजा त्याचा अनुभवातनं कळलं असेल तर तो तेच करणार अशातलं आहे. त्यामुळे मी ते त्या कन्व्हिक्शनने करतोय की माझ्यासाठी हे बरोबर आहे असं म्हटल्यानंतर मग तुम्हाला गोष्टी सुचायला लागतात की ओके मग हे बरोबर आहे तर मग हेही मी करू शकतो, हे बरोबर असेल तर हेही करू शकतो. सो इट इज प्रोसेस, आय एम स्टील इन दॅट प्रोसेस. त्यामुळे कारण ह्याच्या पुढे अजून ज्या वेळेला हेवी गोष्टी होतील किंवा अजून काही ड्रामा होतील तर त्याच्यात कदाचित वेगवेगळे लेयर्स उलगडतील या कॅरेक्टरचे. पण हा एक जरा मोठा टास्क आहे माझ्यासाठी, तो सतत कॅरी करणं माझं. आणि स्टारडम बद्दल म्हणतात की कायम त्याच्यामध्ये हेच म्हणजे ते मला वाटतं हायलाईटच तेच केलं जाते की खूप स्टारडम आहे आणि म्हणून ती व्यक्ती तशी झाली अनुभवांमुळे. पण स्टारडम मिळणं आणि ते टिकवणं हे पण खूप महत्वाचं असतं. मला आरकेपेक्षा मला हे समीर म्हणून तुला विचारायचं आहे की तू आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेस आणि देवाच्या कृपेने टचवूड की तुझ्याकडे एक प्रोजेक्ट झाल्यानंतर दुसरं प्रोजेक्ट लगेच आलेलं आहे आणि
प्रत्येक भूमिका गेल्या प्रोजेक्टपेक्षा जास्त वेगळी. गाजलेली आहे. Correct. मला सांग एक ती मुवमेंट ज्यावेळेस तुला कळलं की ओके आता आपण स्टार झालोय किंवा आता आपल्याला लोक ओळखू लागलेत, आपला एक फॅन बेस तयार होतोय, ही मुवमेंट कधी होती किंवा तुला ते रिअलाइज कधी झालं? खरं सांगू म्हणजे हे बघ सिरियल च एक असतं की एकदा ती सवय लागली बघायची की त्याच्यानंतर म्हणजे अजूनही मला असं वाटत नाही की स्टार किंवा स्टारडम ऑनेस्टली. कारण कसं असतं की तुम्ही सवयीचा भाग असता, बरोबर, की टीव्ही लावला जातो त्याच्यावर तुम्ही दिसतच असता, सो तुम्हाला बघितलं जातं. मग ते त्यात जर आपण काही थोडंसं बरं काही त्यांना वाटलं असेल तर लोक ते अप्रिशिएट करतात, बरोबर. ते त्यांना आवडतं. आणि मग असं अनेक वेळेला झालं की समजा एक सिरियल दुसरी तिसरी तर मग नंतर त्यांचं बोललं की अरे हा कोण आहे रे, हा जरा बरं करतो काम, मग ह्याचं जरा असेल काहीतरी आपण बघूया. Okay. हा तो एक फॅन बेस आपण म्हणू शकतो किंवा काय. पण मला असं वाटतं ना की ऑनेस्टली जसं आपण नाटकाचं आपण म्हणूया की आता ह्याचं नाटक आहे म्हणून तुझ्यासाठी तो माणूस तो पैसे देऊन तिकीट काढून त्या नाट्यगृहात जाणार, कारण नाट्यगृह लिमिटेड आहेत. आज तू सिनेमाची थिएटर्स म्हणली तरी सुद्धा ठीक आहे, तुझ्या एक 500 मीटरच्या किंवा अर्धा 1 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये तुला काही ना काहीतरी सापडतं. पण नाट्यगृह ही खूप लिमिटेड म्हणजे त्या ठिकाणीच आहे, ती खूप नाही. सो तिथं जाऊन ते बघण्यासाठी जो आलेला प्रेक्षक आहे, तर मला असं वाटतं की ते स्टारडम आहे असं मला वाटतं ऑनेस्टली. कारण तुम्ही सवयीचा भाग असणं आणि म्हणून तुम्हाला ओळखणं हा वेगळी गोष्ट. पण फक्त तुझ्यासाठी आज मी समजा घोडबंदरला राहतो आणि गडकरी रंगायतनला प्रयोग आहे, तर इथून मी गडकरी रंगायतनपर्यंत जाणं 10 किलोमीटर जाणं, तिथे जाऊन ते तिकीट काढणं, तो पूर्ण 3 तास शो बघणं फक्त एका माणसासाठी किंवा ह्याचं नाटक बघायचं म्हणून. तर मला असं वाटतं की ते स्टारडम आहे. आणि ते खरं स्टारडम आहे असं मला वाटतं ऑनेस्टली. बाकी आणि येस चांगलं तर वाटतंच की तुम्हाला तुमचं काम अप्रिशिएट होत आहे, तुम्ही काही बरं करत असाल तर लोक अप्रिशिएट करतात, त्याच्याविषयी बोलतात, हे आहेच. पण आय एम स्टील इन प्रोसेस, त्यामुळे मला असं वाटतं की तो दिवसाची मीही वाट बघतोय आणि त्यासाठी मी कष्टही घेईन की ज्या वेळेला हे स्टारडम मी अनुभव. डेफिनेटली. आणि तुला हे खरंच मिळणार आहे अनुभवायला, कारण की आता ज्या पद्धतीने तुझा प्रवास सुरू आहे प्रत्येक भूमिकेबद्दल किंवा प्रत्येक प्रोजेक्टला घेऊन, त्याने हे लवकर होणार आहे तुझ्या बाबतीत. थँक्यू. बरं मला सांग, बायकोची काय रिएक्शन होती रे तुझ्या पहिल्या एपिसोड नंतर किंवा तुझ्या लुक वरती किंवा एकंदर जे तुझं कॅरेक्टर आहे? बायकोला आणि मुलीची पण, आवडला, बायकोला आवडला. मुलीचं आता काय झालंय, ती झाली 5 वर्षाची आणि 6. तर म्हणलं पहिला एपिसोड दाखवलंच नाही, कारण म्हणलं ही प्रश्न जे विचारेल त्याची उत्तर माझ्याकडे नाहीये आणि ती प्रश्न बाकी कुणाला विचारणार नाही, ती मलाच विचारणार. त्यामुळे तिला तो एपिसोड तिने बघितलाच नाहीये. पण बायकोला आवडलाय, लुकही आवडलाय, हेही आवडलाय. आणि तिचं म्हणणं आहे की आता घरी म्हणजे तो तिला असं म्हणणं की तो अजून बाहेर येईल, तो आपोआप हळूहळू. जे लोकांना असं वाटतं की फारच साधा सरळ आहे, अरे ते खूप नॅचरल येते तुझं, असं ती मला हे नॅचरल आहे, हे काय मला नवीन नाही वाटत. कसा झाला एपिसोड, काय नॅचरल झाला एकदम. मी म्हणलं म्हणजे तर नाही, ते जे काही करतोय दुसऱ्याला तुसडेपणा आणि ते जमतंय तुला. मी म्हणलं हा मी अगदी करेक्ट करतोयस वगैरे. म्हणलं ठीक आहे. तर सो येस, तिलाही आवडलंय, आईला माझ्या एक बाबा माझे जे काही प्रोजेक्ट्स होते आतापर्यंत त्याच्यामध्ये मला जॉबच नव्हता, हे तिचं इतकं हे एक काय वेगळंच तिचं एक दुःख होतं माझ्या आईचं, की एकतर मी स्वतःही माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंजिनिअरिंग केलं पण मी काही जॉब केला नाही आणि त्यानंतर डिरेक्टली हे करायला सुरुवात केली. तिचं एक ते राहून गेलं की तुला काम का नसतं रे, तुला कुठल्याच सिरियलमध्ये असा का असतोस तू? हा म्हणजे तू असा निठल्ला कपल्ला काहीतरी आपले उद्योग करणारा असाच का असतो तू दरवेळेला? असा एक तिचं एक जेणे. त्यामुळे तिला या वेळेला खूप आवडलं की ह्याच्याकडे काम आहे, हा काहीतरी करतो. नाहीतर दरवेळेला ती, कारण सुंदराला सेम होतं, तो इंजिनिअरिंग झालाय पण त्याला ते स्पोर्ट्स हे करायचं म्हणून जॉब सोडलाय आणि मग सगळी वाताहात. मागच्या ह्याच्यात तर काहीच करत नव्हता आणि सगळे असेच करून आई म्हणलं की एक काहीतरी कर बाबा, ज्याच्यात टाय बी घालून तुला असं मला जाताना बघायचंय. काय हे सगळ्या अशा गोष्टीचं आता ती खुश आहे की अरे हा सगळं झालंय आता म्हणजे असं आहे की ह्याच्याकडे लोक कामाला आहेत. त्यामुळे एक वेगळा मोमेंट आहे आईचा. बापरे, हसू नाही आवडत आहे मला. मग घरून असे फोन येतात आता पुढे काय घडणार आहे, पुढे काय घडणार आहे? हो, घरून येतात किंवा जे जनरली मित्रांच्या आया वगैरे आहेत ते त्यांचे येतात, काकू काय रे ते पुढे आता काय हे आहे का? म्हणलं अहो काकू बघा की पुढे. आता मीच सांगितलं नाही बघणार तर आहेच रे, पण तरी एक आपलं अलीकडे माहिती असावं म्हणून वगैरे, आधीच माहिती असावं म्हणून वगैरे.
तर तसं आहे. आणि मी म्हटलं तसं हा प्रयोग होता खरं तर, किंवा आहे. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने एफर्ट्स करते अख्खी टीम, रायटिंग असेल, मग डिरेक्शन असेल, तुमचं आर्ट डिरेक्शन असेल, कारण शूटिंगमध्ये शूटिंग दाखवणं हे खूप वेगळं आहे. म्हणजे वाटतं ना, अरे शूटिंगमध्ये शूटिंग, पण कुठेही काही ठेवलंय असं नाही. त्याला पण एक ॲस्थेटिकली ते प्लेस झाल्या पाहिजेत गोष्टी, किंवा खऱ्या शूटिंगच्या वाटल्या पाहिजेत. सो ते पण करताना हे करताना म्हणजे एक कॅमेरा तुम्हाला जर प्रेक्षकांना दिसत असेल की हा शूटिंगचा कॅमेरा म्हणून आहे, पण त्यातही काही शॉट सुरू असतात. सो म्हणजे तुमचं वेळही वाचतो. सो हे सुद्धा ग्राफ त्याचा करणं किंवा कोरिओग्राफ करणं इट्स ऑल टुगेदर डिफरंट चॅलेंजिंग टास्क आहे हा सगळा. त्यामुळे तो करणं, तो डिझाईन करणं, की मग ओके, मग हे करत असताना मग ह्याच्यामध्ये हे शॉट्स घेऊन टाक, मग मागे दिसताना घेऊ, मग हे घेऊ, हे खूप अवघड आहे. तो हे सगळं कॅल्क्युलेट करत 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 ॲट द सेम टाइम परफॉर्मन्सेसही आले पाहिजेत, आणि ते व्हिज्युअली तसं दिसलं पाहिजे की अरे हा शूटिंग सुरू आहे, शूटिंगमधलं शूटिंग. सो मजा येते ओव्हरऑल बघायला, आणि ते करायलाही मजा येते, कारण वेगळा कॅनव्हास आहे, वेगळं हे आहे, त्यामुळे मजा येते. किती इंटरेस्टिंग आहे, किती मज्जा आहे तसं. म्हणजे नॉर्मल शूटिंगची तुम्हाला तर सवय असतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त हे असं दाखवणं आणि ते खरं वाटणं हे जास्त चॅलेंजिंग. एक एपिसोड साठी जनरली तुम्हाला आता किती वेळ लागतो? म्हणजे एरवी ज्या नॉर्मल मालिकांसाठी किंवा नॉर्मल विषय असलेल्या मालिकांसाठी 2 दिवस जर का लागत असतील, तुम्हाला किती दिवस? ऑनेस्टली सांगू, आमचे सिक्वेन्सेस आणि हे हेवी आहेत. म्हणजे आता डेली सोप आहे म्हटल्यानंतर आम्हालाही तेवढ्याच वेळेत काम करायचं आहे. वी आर रनिंग अगेन्स्ट टाइम. सो जसं इतर मालिकांना तो तेवढ्याच वेळेत करायचा, तसं टेक्निकली आम्हालाही तो तेवढ्याच वेळेत करायचा, तरच रोजचा टेलिकास्ट होईल. पण म्हणून म्हटलं ना की हे जे स्मार्ट वर्क आहे ना, हे डोकं खूप लावावं लागतं. विजन आहे, कारण मला तुला ते कॅमेराचा तो सगळा जिमी आणि हे सगळं दिसलंही पाहिजे, पण तो नुसताच वाया जाऊन उपयोग नाही. म्हणजे फक्त प्रेक्षकांना दाखवण्यासाठी वर खाली करून उपयोग, मग त्यात काही शॉट्स करून घ्या, ह्याचं कॅल्क्युलेशन करणं, आणि हे त्यामुळे ते खूप स्मार्टली ही लोक करतायत, आणि त्यामुळे मला वाटतं मजा येते. मग आता सेटअप असतो की मग तुम्ही अख्खंच युनिट दाखवणार ना, डिरेक्टर आहे, हे आहे, हे आहे, आणि त्या निमित्ताने मला असं वाटतं की एक सामान्य प्रेक्षकांना, कोणालाही, मलाही होतं जोपर्यंत मी काम करत नव्हतं, ते की असतो इंटरेस्ट की यार काय चालतं, नेमकं काय चालतं, किती वेळ चालतं. सो ते सीनच्या अलीकडे पलीकडे पण काही गोष्टी असतात. हे सुद्धा एक गंमत जरा बघायला मजा येते, म्हणजे करायला मजा येते. त्यामुळे मला असं वाटतं की ते हळूहळू प्रेक्षकांनाही ते आवडेल असं वाटतंय. पण येस, आम्हाला ते तेवढ्याच वेळेत करायचं असल्यामुळे स्मार्ट वर्क आहे ह्याच्यामध्ये, खूप स्मार्ट वर्क आहे. किती कमाल आहे हे, फारच मस्त आहे. आणि मला वाटतं तू खरंच खूप लकी आहेस, कारण का तुला अशा पद्धतीचा रोल मिळालाय. डेफिनेटली. म्हणजे आतापर्यंतच्या तुझ्या सगळ्या भूमिकांमध्ये मला असं वाटतंय की, म्हणजे मला प्रेक्षक म्हणून असं वाटतंय की ही खरंच खूप कमालीची वेगळी आहे. आणि मी म्हटलं तसं की लेयर्स त्या भूमिकेला असतात. म्हणजे सुरुवातीला तो दिसताना अशा पद्धतीने दिसतो, पण जेव्हा त्याचं म्हणजे आता मध्ये एक सिक्वेन्स झाला जो पोतराजाचा हे होता, तो सिक्वेन्स होता. सो बघ ना, म्हणजे त्याच्यासाठी ती एकच व्यक्ती आहे की जी त्याच्या विसिनिटी मधली आहे, आई. बाकी त्याच्यासाठी कोणीच नाही आहे, कारण सगळेच प्रोफेशनली एकतर कॉन्टॅक्ट आहेत, किंवा ती डायरेक्ट कशी 100 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये पण कोणी नाही त्याच्या, इमोशनल आणि फिजिकल दोन्ही. त्यामुळे त्या एकच व्यक्ती नाही म्हणल्यानंतर तुमचं किती हलू शकतात. सो हे नॉर्मल माणूसाचंच लक्षण आहे ना. आपलंही असं होतं की जो एकदम जी जवळची, की जिच्याशिवाय आपलं नाही काही होऊ शकत, ती जर शी इज नॉट वेल ऑर ही इज नॉट वेल म्हटल्यानंतर आपण जे हलतो तेच हा माणूसही हलणार आहे, भले तो स्टार असेल, सुपरस्टार असेल. फक्त त्याची ती हलण्याची पातळी वेगळी असेल. म्हणजे आपल्यासारखा माणूस म्हणू शकतो की नाही मी आत्ताच निघतो, किंवा आत्ताच्या मी आता रात्रीच्या ट्रेनने निघतो, किंवा मी गाडीने निघतो. हा म्हणेल मी कुठे येते, मी चॉपर बुक कर. एवढाच काय तो फरक आहे, पण इमोशन बेसिक सेमच आहे. त्यामुळे तीच गंमत आहे. म्हणजे स्टार आणि हे सगळं म्हणलं तरी तो शेवटी माणूस म्हणून तो प्रवास उलगडत जातो. म्हणजे आता मी हे मला कोट करायला खरंच खूप आवडेल की मोहिनी सुरुवात होताना तुम्ही आरके स्टार म्हणून बघितलाय, पण जसा तो प्रवास आहे ना, तो स्टारडमचा प्रवास नसून तो स्टार म्हणजे उलटा आहे. माणूस ते स्टार आपण प्रवास पाहिलेत, पण हा स्टार टू माणूस हा प्रवास डेफिनेटली होणार आहे. किती छान. आणि हा प्रवास बघायला आम्ही सगळेच जण खूप उत्सुक आहोत. फार मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. आणि मालिका नवीन आहे, त्याच्यामुळे आता खूप छान मस्त मस्त सीन्स चालू झालेले आहेत, आणि आता नवीन एक ट्विस्ट पण येणार आहे. तर जाता जाता एक सगळ्यांना काय छान अपील करशील तुझ्याकडून? अपील एवढंच करेन की मोहिनी आमची जी मालिका आहे, जी रोज संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर प्रक्षेपित होतीये, ती बघत राहा. कारण ट्विस्ट्स आणि टर्न्स तर असतात, पण मी तुम्हाला म्हटलं तसं की एक वेगळा कॅनव्हास तुम्हाला बघायला मिळेल, एक वेगळं
प्लॉट स्टोरी तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की काय असेल नवीन, असं कायच वेगळं असणार आहे. पण हे खरंच आहे आणि मी हे सांगायचं म्हणून सांगत नाही किंवा प्रत्येक वेळेला आपण अपील करतो त्यावेळेला असं असं की हे खूप वेगळं आहे. तर मी असं करणार नाही. तुम्ही एकदा बघा आणि तुम्हीच ठरवा की हे वेगळं आहे की नाही ते. सो मी अपील हेच करेन की तुम्ही बघत असाल तर चांगलंच आहे. बघितलं नसेल तर जिओ हॉटस्टारवरती हे सगळे एपिसोड्स उपलब्ध आहेत. हे तुम्ही कधीही जाऊन बघू शकता. सो बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. थँक्यू. आणि Thank इतकं you. सगळं हेक्टिक शेड्यूल असताना सुद्धा वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास त्याच्यासाठी थँक्यू सो खूप मच. शुभेच्छा. तूही खास हा इंटरव्ह्यूज आणि या सगळ्यासाठी सेटवर आलीस त्यासाठी तुझेही खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुला या मालिकेसाठी आणि तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी Thank you. आशा करते की तुला नेटफ्लिक्स काय अजून त्याच्यापेक्षाही खूप छान छान प्रोजेक्ट Thank मिळत you. राहू देत आणि वेगवेगळ्या Thank you. भूमिकांमधून कायम आमच्या समोर येशील. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.